नमस्कार भक्त हो. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या अत्यंत पवित्र आणि आध्यात्मक चॅनल अध्यात्म कथामध्ये. भक्त हो, अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय असलेला पवित्र महिना. असे मानले जाते की या काळात भक्तिभावाने केलेली पूजा, जप आणि दान यांचे फळ अनेक पटींनी वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का, या महिन्यात भगवान विष्णू काही खास संकेत देतात, ज्यातून समजते की त्यांची कृपा तुमच्यावर होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील 11 अद्भुत संकेत, जे दर्शवतात की भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संकेत क्रमांक 1, मन शांत राहू लागते. भक्त हो, जर अधिक मासात अचानक तुमचे मन शांत राहू लागले, विनाकारण चिंता कमी झाली आणि देवभक्तीचे मन आकर्षित होऊ लागले, तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. कारण भगवान विष्णूंची कृपा मिळू लागल्यावर मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते. संकेत क्रमांक 2, सतत भगवंताचे नाव आठवणे. जर दिवसभरात अचानक राम, कृष्ण, विष्णू किंवा गोविंदा यांसारखे नाम सतत मनात येऊ लागले, तर साधे योगायोग नसतात. पुराणांमध्ये सांगितले आहे की जेव्हा भगवान भक्तावर प्रसन्न होतात, तेव्हा त्यांचे मन आपोआप नामस्मरणाकडे वळते. संकेत क्रमांक 3, तुळशीचे रोप हिरवेगार होणे. अनेक घरांमध्ये असे अनुभव येतात की अधिक मासात तुळशीचे रोप अधिक ताजे आणि हिरवे दिसू लागते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून तुळशीची वाढ आणि तजेला हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा संकेत मानला जातो. संकेत क्रमांक 4, स्वप्नात मंदिर किंवा देवदर्शन होणे. जर अधिक मासात तुम्हाला स्वप्नामध्ये मंदिर, दीप, शंख, भगवान विष्णू किंवा पवित्र नदी दिसली, तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. असे स्वप्न जीवनातील अडचणी दूर होण्याचे संकेत देतात, असे मानले जाते. संकेत क्रमांक 5, घरात अचानक प्रसन्न वातावरण निर्माण होणे. कधीकधी घरात कोणतेही कारण नसताना आनंदी वातावरण निर्माण होते. भांडणे कमी होतात, मनामध्ये प्रेम वाढते आणि घरात शांतता जाणवते. हा देखील भगवान विष्णूंच्या कृपेचा संकेत मानला जातो. संकेत क्रमांक 6, पूजा करताना मन एकाग्र होणे. सामान्य दिवसांमध्ये मन स्थिर राहत नाही, पण अधिक मासात पूजा करताना जर मन शांत आणि एकाग्र राहू लागले, तर समजावे की तुमची भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे. संकेत क्रमांक 7, गरिबांना मदत करण्याची इच्छा होणे. जर अचानक तुमच्या मनात दानधर्म करण्याची भावना निर्माण झाली, गरजू लोकांना मदत करावी असे वाटू लागले, तर हा अत्यंत पवित्र संकेत आहे. कारण दयाळूपणा हा ईश्वर कृपेचा सर्वात मोठा गुण मानला जातो. संकेत क्रमांक 8, घरातील नकारात्मकता कमी होणे. अधिक मासात काही लोकांना असे जाणवते की घरातील जडपणा किंवा नकारात्मक भावना कमी होत आहे. घरात भक्तिगीते, मंत्र, सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. हा देखील शुभ संकेत मानला जातो. संकेत क्रमांक 9, अचानक चांगल्या संधी मिळणे. बराच काळ अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागणे, चांगल्या बातम्या मिळणे किंवा जीवनात नवीन आशा निर्माण होणे, हे देखील भगवान विष्णूंच्या कृपेचे संकेत मानले जातात. संकेत क्रमांक 10, दिवा शांत आणि स्थिर जळणे. पूजा करताना लावलेला दिवा जर शांत आणि स्थिर जळत असेल, तर अनेक लोक त्याला शुभ संकेत मानतात. याचा अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा वाढत आहे असे मानले जाते. संकेत क्रमांक 11, भक्तीकडे वाढणारे आकर्षण. भक्त हो, सर्वात मोठा संकेत म्हणजे मन सतत भक्तीकडे आकर्षित होणे. मोबाईल, वादविवाद किंवा नकारात्मक गोष्टींपेक्षा पूजा, जप, कथा आणि सत्संग आवडू लागणे, हा भगवान विष्णूंच्या विशेष कृपेचा संकेत मानला जातो. विशेष संदेश. भक्त हो, हे सर्व संकेत श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनापासून केलेली प्रार्थना, चांगले कर्म आणि इतरांना मदत करणे, हे होय. भगवान नेहमी भक्ताचा भाव पाहतात.
तर भक्त हो, हे होते अधिक मासातील 11 अद्भुत संकेत जे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न असल्याचे मानले जातात. तुम्हाला यापैकी कोणता संकेत अनुभवला आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.